जगाच्या पाठीवर पहिल्यानसुरू बहिणीसाठी हातामध्ये ज्ञानोबारायांनी झोळी घेतली आणि ज्ञानोबारायांनी आळंदी क्षेत्रामध्ये गेले. बहीण ती बहीण असते महाराज. लोकांनी आळंदीतला पाण्यातला गाळ जरी अंगावरती टाकला तरी सहन करावं लागतं साधू बनण्यासाठी. लोकांना नावं ठेवले तरी सहन करावं लागतं साधू बनण्यासाठी. साधू बनणं किती कठीण आहे हे तुम्ही तिथून 16 किलोमीटर लांब जाऊन तुकोबारायांना विचारा की साधू बनणं किती अवघड आहे. बंबाजी गोसाव्यांनी जर पाठीवर लाकडानं मारलं तरी संध्याकाळी टाळ घेऊन त्यांच्या कीर्तनाला उभा राहावं लागतं. कशासाठी? साधू होण्यासाठी. साधू होण्यासाठी. साधू बनणं फार कठीण आहे. तुम्ही विचारा माऊलीला, महाराज साधू बनण्यासाठी तुम्ही काय केलं? साधू बनण्यासाठी ज्ञानोबारायांनी काय त्रास सहन केला? लक्ष द्या माझ्याकडे थोडस. वयाच्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या वर्षी मायबाप सोडून गेले माऊलीला. मायबाप सोडून गेले आणि मायबाप सोडून गेल्याच्या नंतर रात्रीच्या दिवशी सकाळी मुक्ताई उठली. तिघही भावंड त्या ठिकाणी बसलेले होते. लक्ष द्या साधू बनणं किती कठीण आहे. 3 भावंड त्या ठिकाणी बसलेले होते. 5 वर्षाची मुक्ताई होती. लक्ष देऊन ऐका. 5 वर्षाची मुक्ताई होती. निवृत्तीनाथ दादा, ज्ञान दादा, सोपान दादा त्या ठिकाणी बसलेले होते. 5 वर्षाची मुक्ताई उठते आणि सांगते, दादा सकाळपासून पाहते तुम्ही एकांतामध्ये बसलेले आहेत बाबा. आई कुठे गेली दिसत नाहीये. बाबा कुठे गेले दिसत नाहीयेत. काय विचार करतायत रे दादा तुम्ही? कुठे गेले आपले आई बाबा? ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ते आपले आई बाबा गावाला गेलेत. लक्ष द्या माझ्याकडे थोडसा. मुक्ते आपले आई बाबा गावाला गेलेले. दादा असं कोणत्या गावाला गेलेत रे आई बाबा? सकाळचे 10 वाजले तरी आणखी वापस आले नाही. चाल मला दादाकडे बाबाकडे घेऊन चाल मला. मुक्ते आपले आई बाबा अशा गावाला गेलेत की ते आता कधीच परत नाही येणार. लक्ष द्या साधू बनणं किती कठीण आहे. मुक्ते आपले आई बाबा अशा गावाला गेलेत की ते कधीच परत नाही येणार. नाही दादा मला आईकडे घेऊन चाल, मला आईकडे जायचं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता. ज्ञानोबारायांनी हात धरला मुक्ताबाईचा. लक्ष द्या माझ्याकडे बरं का माय. ज्ञानोबारायांनी हात पकडला मुक्ताईचा. मुक्ताईचा हात पकडल्याच्या नंतर आळंदी क्षेत्रामध्ये घेऊन गेले मुक्ताईला. विसोबा खेचरांनी ज्ञानोबारायांना पाहिल्याच्या नंतर सांगितलं, अरे तुम्ही संन्यासाचे कार्टे, तुम्हाला आळंदी क्षेत्रामध्ये प्रवेश नाही. कशासाठी आले तुम्ही? काका सकाळपासून आमची आई दिसत नाही हो. काका सकाळपासून माझे बाबा दिसत नाही येतो. काका मला समजतंय की माझे आई बाबा कुठे गेलेले आहेत, पण काका 5 वर्षाची माझी चिमुकली मुक्ता आहे, माझी बहीण आहे. काका माईला बापाला पाहिल्याशिवाय तिला चैन पडत नाहीये. तिची समजूत करण्याकरता आळंदी क्षेत्रामध्ये आलो. लात मारली विसोबा खेसरांनी ज्ञानोबारायांच्या छातीमध्ये. ज्ञानोबाराय जमिनीला पडले. हाताला खर्चाटलं. 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना उचललं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता हात जोडून विसोबा खेसरांना सांगते, काका नका मारू माझ्या ज्ञानदादाला. काका नका मारू माझ्या ज्ञानदादाला. पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार नाही. पण काका योगी पवन मनाचा. काका पुन्हा आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये येणार नाहीत काका. पण माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्या दादाला तेवढं मारू नका.
ज्ञानोबाराय आणि मुक्ताई माता, इकडे लक्ष द्या माझ्याकडं. ज्ञानोबाराय आणि मुक्ताई सिद्धभेटामध्ये गेले. झोपडी होती ज्ञानोबारायांची. बघा बिना माय बापाचं लेकरू कसं दिसतं. माय 5 वर्षाची चिमुकली मुक्ता माय सोडून गेली, बाप सोडून गेली. सिद्धभेटातलं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा. माय त्या ठिकाणी मुक्ता, निवृत्तीनाथ दादा बसलेत, ज्ञानदेव बसलेत, सोपान काका बसलेत. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता मांडीमध्ये डोकं घालून बसलेली आहे. माय गेल्यापासून कधी खायला भेटलं नाही पोटभर. 8 दिवस झाले ज्ञानोबारायांची आई जाऊन, 8 दिवस झाले बाबा जाऊन, पोटामध्ये काही खायला नव्हतं. आणि 8 दिवसानंतर मुक्ता म्हणते की दादा 8 दिवस झाले रे दादा, आई गेली बाबा गेले तेव्हापासून पोटामध्ये अन्नाचा क्षण नाही रे दादा. दादा काहीतरी खाण्याकरता असलं तर बघ रे बाबा, काहीतरी खाण्याकरता असलं तर दे रे दादा. काय वाटलं असेल हो ज्ञानोबारायांना, काय वाटलं असेल ज्ञानोबारायांना. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता फक्त खायला मागते, तरी सुद्धा मी माझ्या बहिणीला खायला देऊ शकत नाही. काय वाटलं असेल ज्ञानोबारायांना. जगाच्या पाठीवर पहिल्यांदा सोडून बहिणीसाठी ज्ञानोबारायांनी हातामध्ये झोळी घेतली. ऐका, जगाच्या पाठीवर पहिल्यांदा सुरू बहिणीसाठी हातामध्ये ज्ञानोबारायांनी झोळी घेतली आणि ज्ञानोबारायांनी आळंदी क्षेत्रामध्ये गेले. बहीण ती बहीण असते महाराज. आई नंतर मोठी बहीणच आपली माया असते ना दादा. आई नंतर आपली बहीणच आपली माया असते. आई नंतर जिच्या हातामध्ये आपल्या आईचा स्पर्श जाणवतो ती आपली बहीण असते. स्वतःचा न विचार करता अगोदर आपल्या भावाचा विचार करते ती आपली बहीण असते. ती म्हणत असते नाही आणली तरी चालेल, माझ्या दादाने सणावाराला साडी चोळली, पण माझ्या भावाचा संसार थाटात आणि सुखात चालावा ही अपेक्षा करणारी तुमची माझी बहीण असते. डब्यातला डब्बा वाचून खायला घालवणारी आपली बहीण असते. आई शेतातून येईपर्यंत पाळणा हलवून आपल्याला झोपवणारी बहीण असते. अभागी असतील ते दादा भाऊ की आपल्या बहिणीला सणावाराला आणत नसतील, बायकोचं ऐकून आपल्या बहिणीला जर दूर करीत असतील तर लक्षात ठेवा गड्या, बहीण ती बहीण असते दादा. 5 वर्षाच्या बहिणीसाठी ज्ञानोबारायांनी हातामध्ये झोळी घेतली, आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय गेले. लक्ष द्या माझ्याकडे थोडस. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय गेले. गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांना पाहायचं, सगळ्यांनी दरवाजे लावून घ्यायचे. का? संन्याशाचे लेकरे आहेत ना तुम्ही, तुम्हाला नाही भिक्षा भेटणार. जा तुम्ही संन्याशाची कार्टे आहेत, तुम्हाला भिक्षा नाही भेटणार. ज्ञानोबारायांनी सांगावं माझ्यासाठी नाही भेटलं तरी चालेल व 5 वर्षाची चिमुकली मुक्ता घरामध्ये उपवाशी आहे, माझ्या बहिणी करता थोडस पीठ मला द्या. आमचं नाही भागलं तरी चालेल, पण माझ्या बहिणीचं पोट भरलं पाहिजे. कोणी देत नव्हतं महाराज. अख्खी आळंदी फिरल्याच्या नंतर 2-4 जणांनी ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये थोडस पीठ टाकलं. पीठ टाकल्याच्या नंतर ज्ञानोबारायला आनंद झाला आता की माझ्या मुक्ताईचं पोट भरेल. कानामध्ये आवाज गुणगुणत होता, छोटासा आवाज, कोमलसा आवाज, मुक्ताईचा आवाज कानामध्ये गुणगुणत होता. दादा भूक लागली रे दादा, 5 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही दादा, थोडस तरी खाण्याकरता दे. एवढे शब्द ऐकले ज्ञानोबारायला आनंद झाला की आता थोडस पीठ भरलंय, भेटलेलं आहे, माझ्या मुक्ताईचं भागलं तरी आता बस झालं मला. पीठ घेतलं महाराज आणि सिद्धभेटाच्या दिशेने ज्ञानोबाराय जात होते. लक्ष द्या,
सिद्धभेटाच्या दिशेने ज्ञानोबाराय जात होते. विसोबा खेसरांची पुन्हा एकदा भेट झाली आणि सांगितलं, ज्ञान्या, सांगितलं होतं आळंदी क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचा नाही, तरी सुद्धा तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये ठेवला पाऊल. काका 8 दिवस झाले व आमचे मायबाप जाऊन. काका 8 दिवसापासून माझ्या मुक्ताईनं काहीच खाल्लेलं नाही हो काका. आम्ही मोठे आहोत काका, आम्ही नाही उपाशी राहिलो तरी चालतो, पण माझ्या मुक्तीला तेवढं भूक सहन होत नाही काका. संन्याशाचे कार्टे म्हणताना रे तुम्हाला कशाच्या भूका लागतात? 3-4 वर्षाचे ब्राह्मणांची मुलं नदीच्या काठची खेळत होते आणि सांगितलं, मारा या ज्ञान्याला. 3-4 ब्राह्मणांच्या मुलाने ज्ञानोबारायांच्या अंगावरती इंद्रायणीतला गाळ टाकला. लक्षात ठेवा महाराज, इंद्रायणीतला गाळ टाकला. गाळ टाकल्याच्या नंतर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी मनामध्ये दुःख झालं. नुसता ज्ञानोबारायांच्या अंगावरती गाळ टाकला नाही, मुक्ताई जे आतुरतेने फक्त वाट पाहत होती, पोटामध्ये भूक लागलेली होती, कावळे ओरडत होते, आता माझा ज्ञान दादा येईन, मला काहीतरी खायला भेटेल. अरे देवाची जशी एखादा भक्त वाट पाहावा तशी ज्ञान मुक्ताई त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची वाट पाहत होते. दादा, पहिलं पासून आपण म्हणतो की माणसानं पाठीवर मारलं पाहिजे पण पोटावर मारलं नाही पाहिजे. कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही ताकदवान माणूस असू द्या, एक वेळेस माणसाकडे पैसा नसेल, प्रसिद्धी नसेल, नाव नसेल, काही नसलं तरी चालेल दादा, पण पोटामध्ये अन्न असेल तरच माणूस जगू शकतो. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला काय भूक सहन होणार आहे हो? काय भूक सहन होणार आहे 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला? नुसता गाळ ज्ञानोबारायांच्या अंगावर ते टाकला नाही, ज्या हातामध्ये झोळी होती, 4-5 जणांना दिलेलं पीठ होत, त्या पिठाची झोळी घेतली, ती झोळी अशी पालती केली, पीठ खाली सांडून दिलं. माय एवढा त्रास समाजानं दिला. मुक्ताई वाट बघत बसलेली होती, ते पीठ सुद्धा खाली सांडून दिलं. माय नुसतं पीठ सांडून दिलं नाही, त्या पिठावरती असा पाय फिरवला, पाय फिरवला. का माहितीये तुम्हाला? काय माहितीये तुम्हाला? आपण गेल्याच्या नंतर वर्ष भरून नेतील ना, एवढा त्रास समाजानं ज्ञानोबारायांना दिला. इतका त्रास समाजानं ज्ञानोबारायांना दिला. राग आला थोडासा समाजाचा ज्ञानोबारायांना, थोडासा राग समाजाला, ज्ञानोबारायांना थोडासा राग आला समाजाचा. ज्ञानोबाराय सिद्धभेटाच्या दिशेने जात आहेत, इतका त्रास दिला पाहिजे. अरे 5 वर्षाची चिमुकली मुक्ता घरामध्ये उपवाशी आहे, एवढं सुद्धा समजत नाही या लोकांना. ज्ञानोबाराय सिद्धभेटाच्या दिशेने गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली पर्णकोटी लावून घेतली. ज्ञानोबाराय शांत बसले. मुक्ताई विचार करायला लागली, दादाला काय झालं? जाताना फक्त फ्रेश होता, आता जाऊन तुला खायला घेऊन येतो म्हणणारा दादा रागामध्ये आलाय, पर्णकोटी लावून बसलाय. काय झालं असेल माझ्या दादाला? मुक्ताई माता पर्णकोटी जवळ जाते आणि म्हणते, दादा काय झालं रे दादा? माझ्यावरती रुसलायस का रे दादा? तुला खायला मागितलं म्हणून रुसलायस का दादा? माझी विनंती आहे तुला, आता नाही मागत मी खायला, पण दादा असं रुसून बसू नको रे बाबा. काय झालं दादा? लक्षात येतं त्या ठिकाणी विसोबा काकांनी त्या ठिकाणी मारायला लावलेलं आहे. आणि 5 वर्षाची चिमुकली मुक्ता योगेश महाराज ज्ञानोबारायांना उद्देश करून सांगते, दादा मनाचा योगी पाव मनाचा योगी पाव मनाचा योगी पाव योगी पाव
दादा तू योगी आहेस दादा. दादा योग्यानं कधी रुसायचं नसतं रे दादा. देऊ दे समाजाला त्रास, किती त्रास द्यायचा आहे ते देऊ दे दादा. हा समाज फक्त त्रास देण्यासाठीच आलेला आहे दादा. देऊ दे दादा, याच्या पुढे मी तुला खायला मागणार नाही दादा. माझी विनंती आहे तुला दादा. तू योगी आहेस गड्या, आणि योग्याला असं रुसून बसायचं नसतं तर समाजाचा त्रास सहन करायचा असतो दादा. दादा अरे स्वतःच्या दाताने स्वतःची जीभ चावली म्हणजे कोणी दात पाडून टाकतं का दादा. असं रुसून बसून चालणार नाही दादा. तू योगी आहेस गड्या. साधू बनणं किती कठीण आहे हे तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा ज्ञानोबारायांना विचारा. साधू बनणं किती कठीण आहे. साधू बनणं सोपं आहे महाराज, साधू बनणं सोपं नाही. जाऊ द्या, साधू बनणं आपल्या
हातची गोष्ट नाही. साधू बनणं, संत बनणं, देव बनणं आपल्या हाता बाहेरची परिस्थिती आहे. पण आमच्या शिवमहापुराण कथेची इच्छा आहे की तुम्ही कमीत कमी माणूस तरी झालं पाहिजे.